नमस्कार. आज मी आलेलो आहे चैतन्य संस्था प्रेरित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ जुन्नर येथे. तुम्ही पाहाल की ते अगदी गडबड सुरू आहे. तर या सगळ्या ज्या महिला आहेत त्या आलेल्या आहेत आपल्या इथे. ज्या आपल्या श्रीमती सुधाताई कोठारी ज्या संस्थापिका आहेत या संस्थेच्या. तर त्यांनी इथे त्यांचं फेडरेशनचं ऑफिस आहे आणि तिथे त्यांनी आज काहीतरी महिला बचत गटाचं इथे ट्रेनिंग आहे. तर ते ट्रेनिंगच्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे. तर इथल्या ज्या आजच्या विभाग प्रमुख आहेत आदरणीय ज्योतिताई, तर त्यांच्याकडनं आपण आजच्या या प्रशिक्षणाबद्दल माहिती घेऊया. नमस्कार. माझं नाव ज्योती पवार. ज्या चैतन्य संस्थेमध्ये गेल्या 15 वर्षापासून वेगवेगळ्या पदांवर मी काम करत आलेली आहे आणि आता सध्या माझ्याकडं जे चैतन्य संस्थेअंतर्गत राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये काम चालू आहे. तर त्या 3 राज्यांमध्ये जे 46 संघ आहेत तर त्या 46 संघांचं मी मॉनिटरिंग ऑफिसर म्हणून काम करते. त्याच्यासोबतच प्रशिक्षण विभाग जो आहे आमचा चैतन्य संस्थेचा तर ते चैतन्य विभागामध्ये मी प्रशिक्षक म्हणून पण काम करते. 2 दिवसापूर्वी आमचं चैतन्यच्या ट्रेनिंग सेंटरला खेड येथे एक प्रशिक्षण झालं, जिथं आम्हाला प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं प्रशिक्षण कसं असावं त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आणि तिथं आम्ही काही प्रशिक्षकांना काही प्रशिक्षण दिलं. तर त्या प्रशिक्षकांनी आत्ता जुन्नरच्या ऑफिसला फील्डमध्ये येऊन मनसर, आळेफाटा आणि जुन्नर या 3 संघांच्या महिला आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रशिक्षक म्हणून तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आज आणि काल 2 दिवसापासून इथं प्रशिक्षण चालू आहे. तर ते प्रशिक्षण माननीय रुपालीताई डोके या RMSC म्हणून काम करतात 6 संघांसोबत, जे आळेफाटा, मनसर, जुन्नर, सुपा, पारनेर आणि शिक्रापूर या 6 संघांसोबत त्या काम करतात. तर त्यांनी हे प्रशिक्षण दिलं आणि आम्ही ते ऑब्झर्वेशन केलं. जिथं कुठं कमी वाटेल तिथं आम्ही काही गोष्टी जोडल्या. तर अशा प्रकारचं प्रशिक्षण गेल्या 2 दिवसापासून जुन्नरच्या ऑफिसला चालू आहे. आमचं एक भाग्य म्हणावे लागेल की ज्यांनी आम्हाला व्यवस्थित तिथं ऑफिसला प्रशिक्षण दिलं त्या आमच्या शशीताई गायकवाड यांच्या ह्या प्रशिक्षणाला अचानक भेट झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुधात साखर पडल्यासारखंच वाटत आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं खूप स्वागत करतो आणि त्याच्यासोबत जे येणाऱ्यामध्ये जी संस्था चालते दिव्यांग बांधवांसोबत काम करणारी, तर त्या संस्थेचे विकास घोगरे सर, त्यांचं पण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं मानसिकता या विषयावर. त्यांनी खूप आम्हाला छान मार्गदर्शन केलं. तर मी त्यांचं पण खूप धन्यवाद मानते. आणि हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पुढचे 6 महिने चालणार आहे आणि त्याच्यामधून काही प्रशिक्षक जे तयार होतील ते फील्डमध्ये जाऊन ज्या गट आणि विभागाची जी संकल्पना आहे ती किती बळकट होईल याच्यावर ते काम करणार आहेत. तर खरंच धन्यवाद ताई, तुम्ही इतकी छान आणि सुंदर माहिती दिली. तर मित्र, तुम्हाला असे वाटेल की विकास सर इकडे महिला बचत गटामध्ये काय करतायत. तर मित्र, आपल्याकडे जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांचे अनेक पालक आपल्या या दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर मला असं वाटलं की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये चैतन्य सामाजिक संस्था इतकं छान काम करते. तर त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी मी खरं इथे आलो होतो. आम्ही देखील लवकरच आपल्या दिव्यांग मुलांच्या पालकांचा स्वयंसिद्ध बचत गट सुरू करू इच्छित आहोत. आणि मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली. खरं तर ही माहिती ह्या महिलांसाठी होती, परंतु मी मुद्दामहून इथे आलो आणि आज मला देखील खूप सुंदर माहिती मिळाली. तर मित्र, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगेल की आपण जुन्नर तालुक्यातल्या या चैतन्य संस्थेच्या ऑफिसला नक्की भेट द्या. ज्या महिला घरात राहून काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छितात आणि काहीतरी करू इच्छितात, छोटा मोठा व्यवसाय, त्यांनी नक्की चैतन्य संस्थेला भेट द्या. धन्यवाद. खूप खूप